अहिंसा खूप मोठी गोष्ट आहे, पण जर प्रत्येकानं अहिंसा स्वीकारली तर दुष्ट लोक काय करतील हो? ते येतील आणि तुम्हाला संपवून जातील. उदाहरण, जर तुमच्या घरात मच्छर झाले, तुम्ही त्यांना वाढू द्याल का? मी अहिंसक आहे म्हणून त्यांना वाढू द्याल की त्यांचा बंदोबस्त कराल? यालाही धर्म म्हणतात, लक्षात घ्या. संत आणि योद्धे कसे असतात माहिती आहे का? दोन प्रकारचे लोक असतात. संत शरीराचा मोह नाही, मृत्यूची भीती नाही. योद्धा कसा असतो? धर्मासाठी लढतो, अन्यायाविरुद्ध उभा राहतो. संत आहेत ना, मृत्यू स्वीकारतात, कारण त्यांना शरीराचं महत्त्व नसतं, त्यांना शरीराचा मोहच राहिलेला नसतो. एक लक्षात घ्या, संतांसाठी शरीर तीळ मात्र आहे, शरीराचा मोह त्यांना नसतो. ते त्या परमात्म्याशी जोडले गेलेले असतात. पण योद्धा असतो ना, योद्धा, त्यालाही शरीराचा मोह नसतो, कारण त्याला धर्मासाठी लढायचं असतं. तो मृत्यूला घाबरत नाही. वीर योद्धे कधी मृत्यूला नाही घाबरत, हे लक्षात घ्या. दोघे नसतात घाबरत. पण तुम्ही ना पूर्ण संत आहात ना पूर्ण योद्धा, म्हणून तुम्ही गोंधळलेले आहात. इतिहासातून शिकण्यासारखं काय आहे? जेव्हा अन्याय झाला, काही लोक शांत बसले, काही लोक उभे राहिले, आणि जे उभे राहिले त्यांनी इतिहास घडवला. लक्षात घ्या, धर्म म्हणजे फक्त भजन नाही, धर्म म्हणजे कर्तव्य. कधी अहिंसा, कधी शस्त्र. लक्षात घ्या, घराचा बॅलेन्स असतो ना, बॅलेन्स. घरात काय हवं? एक संत हवा जो शांती ठेवेल, एक योद्धा हवा जो रक्षा करेल. जर घरात फक्त संत असतील तर घर टिकणार नाही, जर फक्त योद्धे असतील तर घरात शांतता राहणार नाही. दोन्ही आवश्यक आहेत. जागृती. आज सर्वात मोठा धोका कोणता आहे माहिती आहे का? खोटे संत, अर्धवट ज्ञान आणि आंधळे अनुकरण. जो तुम्हाला फक्त एकच गोष्ट शिकवतो तो पूर्ण नाही. धर्म म्हणजे बॅलेन्स आहे, बॅलेन्स. लक्षात घ्या, तुमच्यात राम पाहिजे आणि हनुमान पण पाहिजे. राम भजन, संयमी आणि शांती. लक्षात घ्या. आणि हनुमान म्हणजे काय? शक्ती, पराक्रम आणि धैर्य. लक्षात घ्या, फक्त भजन करून चालणार नाही आणि फक्त लढूनही चालणार नाही. दोन्ही एकत्र हवेत. लक्षात घ्या, दोन्ही एकत्र हवेत. तुम्हाला शांती हवे, परमेश्वराचं नाव पण घेता आलं पाहिजे, राम नामाचा जयघोष पण पाहिजे, कृष्ण नावाची भक्ती बी पाहिजे. पण जेव्हा गरज येते तेव्हा प्रभू रामासारखा हातात धनुष्य घेऊन उभं राहण्याची हिंमत पण पाहिजे, आणि गरज पडली तर हातात सुदर्शन चक्र घेण्याची पण हिंमत पाहिजे. हनुमानासारखं रामाची भक्ती बी करता आली पाहिजे, आणि लंका जाळ